संजय राऊत संसदेत बसून पवारांच्या सल्ल्याने सेनेसाठी शकुनी मामाची भूमिका पार पाडतात असा घणाघाती आरोप भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलाय। काँग्रेसमधील कौरव कोण आणि भाजपमधील पांडव कोण याची मांडणीही निलंगेकरांनी केली आहे। ते उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते। यावेळी शिवसेनेसोबतच काँग्रेस राष्ट्रवादीवरही निलंगेकर यांनी जोरदार हल्ला चढवला। दरम्यान संभाजी पाटील निलंगेकर यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। असं म्हणतात की मुख्यमंत्री महोदय हे सत्तेच्या सर्वोच्च ठिकाणी असून सुद्धा त्यांनी पक्षामध्ये आपला गट केलेला नाही, पण त्यांचे काही क्लोज फ्रेंड आहेत। त्यापैकी एक अतिशय क्लोज फ्रेंड संभाजी पाटील निलंगेकर माझ्याबरोबर आहेत। ते क्लोज कसे आहेत बघा, की त्या पक्षातला एक अतिशय पॉवरफुल मिनिस्टर पंकजा मुंडे यांच्याकडे या जिल्ह्याचा अतिरिक्त कारभार होता, तो काढून त्यांनी संभाजीरावांना दिला, त्यांना पालकमंत्री पद दिलं आणि त्यांनी ते प्रूव्ह पण केलं। कारण नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजपला जे म्हणून काही यश मिळालं ते इथेच मिळालेलं आहे, निलंगेमध्ये मिळालेलं आहे। तर विषय तर महापालिका जिल्हा परिषद आहात, तुम्ही मला माहिती आहे तुम्ही लातूरवरती फार कॉन्सन्ट्रेट केलं। तो बोलता बोलताना विषय असा निघाला की एक महाभारत आहे आणि या महाभारतामध्ये कुणीतरी कौरव आहे। विशेषतः मुख्यमंत्री म्हणाले की तिकडे बसलेली तुमचीच मित्रमंडळी असलेली ती कौरव आहे। खरं आहे माझ्यासाठी, माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी ज्याचा जन्म या महाभारताच्या युद्धाच्या माध्यमातूनच झालेला आहे। कारण मला सुषमा स्वराजींचे भाषण आठवतंय पहिल्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी निलंग्यात आलते। त्यांनी म्हटले की संभाजी और उनके साथ ये सब पांडव है और सामने जिनके साथ उनकी लड़ाई हो रही है ये कौरव है। आणि तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जी सुरुवात कौरव पांडवच्या माध्यमातून झालेली आहे, तेव्हा निश्चितपणे या जिल्ह्याच्या राजकारणात पण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्यांना मी पाहत असताना त्याच कौरवाच्याच भूमिकेत त्यावेळेसही पाहतोय आणि आजही पाहतोय, याच्यात फरक नाही। पण आता बदल झाले, म्हणजे स्वतः खुद्द मुख्यमंत्री असं म्हणाले की ज्या मित्रांना आम्ही बरोबर घेतलं होतं त्यातले काही धृतराष्ट्र आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला शकुनी मामा बसले। त्यांचा जो शब्द त्यांनी जे बोलले ते मला असं वाटतं की ते योग्यच बोललेले आहेत। आणि 2 वर्षाच्या कारभारामध्ये काम करत असताना सकारात्मक कामाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे सकारात्मक आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे विकासाचे निर्णय घेतले त्याच्यामध्ये कुठं कुठं जी अडचण निर्माण होत होती, मला वाटतं की त्यांनी त्यांच्या भावना महाराष्ट्राच्या जनतेसमोर बोलून दाखवल्या। आणि मला वाटतं की जनता जनार्दन हे सर्व काही आहे आणि त्यांनी निश्चित येणाऱ्या काळामध्ये 23 तारखेला जी मुख्यमंत्री महोदयांचा जो विकासाचा नारा आहे, मला वाटतं की त्याच्या मागे जनता उभा टाकल असा मला विश्वास आहे। म्हणजे त्याचा थेट अर्थ असा झाला की ती जी कौरव मंडळी आहे जी तुमच्या बरोबर सत्तेत बसलेली आहे ती कुठे ना कुठेतरी ऑब्स्टॅकल्स तयार करत होती। आता तुम्ही कॅबिनेटमध्ये आहात, असं जाणवायचं का की कॅबिनेटमधल्या काही महत्वाच्या निर्णयांच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय किंवा जाणीवपूर्वक वेगळा अजेंडा राबवला जातो? नाही, मला असं म्हणायचं की अनेक विकासाच्या कामावर ज्यावेळेस सकारात्मक महाराष्ट्राची एक विकासाची दिशा ठरवत असताना कुठंतरी त्या बैठकीपासून आपण बाजूला राहणं किंवा त्याला समोर न बोलता वेगळ्या अर्थाने त्याला विरोध दाखवणं, ही एक भूमिका कुठंतरी ऑब्स्टिकल निर्माण करण्यासारखी होती असं माझ्यासारखं। असं व्हायचं का कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये? नाही, असं कधी असं व्यक्तिशत कधी बोलणं जात नव्हतं, पण एखाद्या त्यांच्या भूमिकेला जो ताकदीने सपोर्ट राहायचा की महाराष्ट्राचे विविध प्रश्न आले, कोस्टल रोड आला, एक मोठे जे हायवेज असतील, जेव्हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, जे एक सकारात्मक ताकदीने मुख्यमंत्री महोदय पुढे निघायचे, तर त्यावेळेस असं कुठंतरी आपण त्यांच्या त्या भूमिकेचं स्वागत हे शब्दांनी पण न करता कुठंतरी शांततेतून ज्यावेळेस हे वाटतं की कुठंतरी या भूमिकेला अंतर्गत विरोध असू शकतो असं वाटतं। एक तर इंडिकेट केले मुख्यमंत्र्यांनी की धृतराष्ट्र तिकडे जे आहेत ते उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला जी बसलेली मंडळी आहे त्याचा त्यांनी उल्लेख केला की काही शकुनी आहेत काय। तुम्हाला असं वाटतं का की हे जर असं असेल तर ही ती 4-5 नाव आहेत की ज्यांनी ते युती नाही होऊ दिली किंवा पुढे जे दोन्ही मित्रांनी मिळून लढायचं ते नाही होऊ दिलं, अशी काही नावं वाटतात? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची इच्छा होती युती व्हायला पाहिजे। सर्व कार्यकर्ते एकत्रित होऊन या भ्रष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात एकत्रित लढायला पाहिजे अशी त्यांची मनापासून इच्छा होती।
पण कुठेतरी असे काही जे लोक असतात, मला व्यक्तिशत मला वाटतं की नाव घेऊ नये, पण तिथं बसून सतत जे पार्लमेंटमध्ये बसून पवार साहेबांच्या अवतीभोवती जे फिरणारे जे मंडळी आहेत, संजय राऊतांना तुम्ही इंडिकेट करताय सर्व जे काय असेल, जे आपल्यालाही माहिती आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही माहिती, की जे ह्या काँग्रेसच्या अवतीभोवती तिथं दिल्लीमध्ये असतात, हे तिथं बसून हे शिजवलेलं काम आहे. आणि महाराष्ट्राचं चांगलं होऊ नये व्यक्तीच्या लाभासाठी ह्यांनी ह्या प्रकारे असं विष कालवण्याचं काम मला वाटतं या लोकांनी केलं. अशा डेव्हलपमेंट घडत होत्या, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं असं मत होतं की काही जरी झालं तरी युती किमान मुंबईत युती झाली. हो, व्हायला पाहिजे ती युती, असं त्यांचं स्वतःचं मत होतं आणि त्यांनी त्याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि अनेकदा 2 पावलं मागं येण्याची कायमस्वरूपी तयारी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दाखवली. आशिष शेलार आणि किरीट सोमय्या ह्या दोघांनी गेम स्पॉइलर सारखं का काम केलं? कारण सातत्यानं एकीकडे मुख्यमंत्री प्रयत्न करतायत की उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात पॅचअप व्हावं, आणि दुसरीकडे या 2 लोकांची खूप कॉन्ट्रोव्हर्शियल स्टेटमेंट्स येत होते. नाही, आपण जर पाहिलं की एखादा असा कार्यकर्ता असतो सोबतचा की माझे देशाचे पंतप्रधान आहेत मोदीजी, त्यांच्या बाबतीत कुणी जरी वक्तव्य केलं तर अशा वेळेस आपल्याला काही बोलता येत नाही. त्यावेळेस आपली जी मनातल्या भावना असतात ते बाहेर येतात. तरीही मला वाटतं की त्यांनी फार संयम ठेवून, अनेकदा संयम ठेवून, आमचे राष्ट्रीय नेते असतील, आज माझे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल कुणी बोललं तर माझी भावना त्या ठिकाणी मी थांबवू शकणार नाही, आवरू शकणार नाहीत. माझे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, माननीय पंतप्रधान आहेत, माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्या भावनेवर मी आवर घालू शकणार नाही. हे त्यांची भावना असेल, हे त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाबद्दल चुकीचे उद्गार आले तर सोपं नाही असं शिवसेना म्हणते. हे सगळं जाणीवपूर्वक केलं कारण त्यांच्या दृष्टीनं हे 2 कौरव आहेत तिकडे बसलेले, म्हणजे आशिष शेलार आणि किरीट सोमय्या. नाही, असं नाही. एखादा कार्यकर्ता, बाकीचेही कार्यकर्ते आम्ही बोलू शकतो, आमच्या समोर एखादा विषय आला त्याला उत्तर आम्ही दिलं असतं. मला जर विचारलं असतं की तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांबद्दल कुणी काय बोलतंय, मी नाही ऐकून घेतलं असतं. आमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल, पंतप्रधानांबद्दल कोण बोलत असेल, मी तसंच उत्तर मी त्या ठिकाणी दिलं असतं. आणि साहेब असंही म्हणाले की शिवसेना हा खंडणीखोरांचा पक्ष आहे, गळात गमजा घाला आणि खंडणी. नाही, त्यांनी असं काय स्पेसिफिक हे नाही केलं. जनतेने त्याच्यावर टाळ्या सर्वात जास्त वाजवल्या की गमजा घालून खंडणी मागतात. मला वाटतं सगळ्यात जास्त टाळ्या त्याच्यावर वाजवल्या, पण ते कुणावर होतं ते जनतेने लक्षात घेतलं. काँग्रेस राष्ट्रवादी असं म्हणतात की तुम्ही राहू आणि ते केतू आहेत, हे शिवसेनावाले. मला वाटतं की महाराष्ट्रातले अनेक वर्षापासून जे राहू केतू हे दोघंच आहेत. ह्यांच्याशिवाय महाराष्ट्राला राहू केतू राहूच शकत नाहीत. हेच 2 राहू केतू आहेत असं मी तर समजतो. राहू केतू पण कधी त्यांच्यात चांगले 2-3 गुण तर असू शकतील, काहीतरी कुठंतरी लाभ पण एखाद्या वेळेस आल्यानंतर मला थोडंफार जे कळतंय, पण ह्यांच्यात तेही लाभ देणारी यांच्यामध्ये क्षमता नाही. महाराष्ट्राला कोणताच लाभ दिला नाही. प्रत्येक वेळेला भाजप अडचणीत आली की शरद पवार आपल्या मदतीचा हात का देतात? नाही, मला असं वाटतं की असं विषय नसतात. योगायोग अशा प्रकारचे, आणि कधी भाजपने त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची मदतही मागितली नाही आणि भविष्यातही मागत. त्यांनी ते बरोबर दिली आणि मग तुम्ही आता त्यांना पद्मश्री पण दिली. अर्थात ते त्यांच्या या कर्तृत्वामुळे नव्हे, त्यांचं राजकीय कर्तृत्व खूपच मोठं. नाही, आपण जर पाहायला गेलं की कुठंतरी आमच्यामुळं पुढच्या काँग्रेसवर एक दबाव तंत्र ठेवण्यासाठी, आणि हे त्यांची एक हे असू शकतात, आणि त्यांच्याबद्दल गेस करणं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला. त्यांनी अशी मदत दिली की तिकडे शिवसेनेची किंमत 0 होते. नाही, त्यांना त्यांचा एजेंडा जरी समोर एक असेल तर मागून त्याचे किती रिपल्शन्स असू शकतात. ते नेमकं भाजपच्या खच्चीकरणासाठी असेल का, तर म्हणजे मला असं वाटतंय, म्हणजे त्यांनी आमची मदत करणं म्हणजे कधी आम्हालाच टेन्शन येतं. आम्हाला नको तरी तुम्ही का सांगतात. थँक्यू सो मच, खूप मनापासून बोललात. धन्यवाद. तर आपली ही मालिका सुरू आहे. ह्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचं जे काही कुरुक्षेत्र झालंय, ज्याचं सुतोवाच खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलंय, त्यातली आज तुम्ही संभाजी पाटील निलंगेकर यांना भेटलात. कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, लातूर.